कुबड्यांचा तर ते कार्यकर्ते भाजपचे उत्साहित झाले, पण त्याच्याबरोबर ज्या कुबड्या होत्या त्याही सावध झाल्या. स्वबळावर भाजप सत्ता मिळेल अशी तर स्थिती आता नाहीये. त्यांना जर पुढच्या काळात वाटचाल करायची असेल तर त्यांना अजित पवारांचा गट आणि एकनाथ शिंदे यांच्या गटाच्या मतांवर डल्ला मारावा लागेल. फार मोठी मोठी भाषणं केली, फार मोठ्या प्रमाणात राजकारण केलं आणि शेवटी मात्र ते प्रस्थापितांच्याच वळणाने गेले. हे विस्थापितांचं नेतृत्व करणारा सगळ्यांचा हाच प्रॉब्लेम होता. त्यामुळं पवारांची घराणेशाही असली किंवा पाटलांची असली किंवा बाकी कोण असली किंवा उदयनराजे भोसलेंची असली तर ती लोकांनी स्वीकारलेली घराणेशाही आहे. तर त्यांची घराणेशाही लोकांनी स्वीकारलेली आणि तुमची घराणेशाही मात्र गरजेपोटी असं होत नाही. म्हणजे इतरांना तत्वज्ञान शिकवायचं आणि आपण मात्र घराणेशाही राबवायची. धनगर समाजाला न्याय असली तर मला आमदारकी द्या असं किंवा कुठल्याही समाजाचं धोरण असेल तर मला द्या. उद्या समजा काही गणितं फिरली तर त्यांना सुद्धा जिल्हा परिषद अध्यक्षपदाची लॉटरी लागू शकतो. जे शिवसेना आणि भाजपची तिथं एकमेकांसमोर फाईट होते म्हणजे एकनाथ शिंदेची शिवसेना आणि भाजप, तर तिथं विशेष म्हणजे दोन उमेदवार आहेत जे काँग्रेस पार्टीचे आहेत, जे काँग्रेसचे तालुका अध्यक्ष आहेत आणि तिथले काँग्रेसचे नेते होते ते शिवसेना चिन्हावर उभे राहिले. नमस्कार, मी शीतल आणि तुम्ही पाहताय द पॉलिटिक्स. महापालिका निवडणुका पार पडल्यानंतर आता स्थानिक स्वराज्य संस्थांचा शेवटचा टप्पा म्हणजे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका आता 5 फेब्रुवारीला पार पडतायत. या जिल्हा परिषदांच्या निवडणुका म्हणजे विधानसभेची पहिली पायरी अशी समजली जाते आणि त्या अनुषंगाने सगळ्याच इच्छुकांनी तयारी सुद्धा सुरू केलेली आहे. या सगळ्यात आपण जर सांगलीचा विचार केला जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी, तर सांगली हा काँग्रेसचा बालेकिल्ला होता. मात्र गेल्या जिल्हा परिषदांच्या निवडणुकीमध्ये भाजपने इथे जिल्हा परिषदेवर सत्ता मिळवली, पण आत्ताची समीकरणं ही मोठ्या प्रमाणात बदललेली आहेत. असं असताना तिथे कशा प्रकारे जुळवाजुळव सुरू आहे, पुढे कोण कोणत्या गटाकडून लढतंय किंवा पुन्हा तिथं घराणेशाही सुरू झाली आहे का, या सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीने या सगळ्या संदर्भात चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत ज्येष्ठ पत्रकार आणि राजकीय विश्लेषक हनुमंत मोहिते सर जोडले गेलेले आहेत. सर, खूप खूप स्वागत आहे तुमचं द पॉलिटिक्स मध्ये. नमस्कार. सर, सगळ्यात पहिला प्रश्न माझा असा आहे की आपण पाहिलं असेल तर गेल्या काही दिवसांपूर्वी जेव्हा अमित शहा शिर्डीमध्ये बोलत होते, तिथे त्यांनी एक वक्तव्य केलं होतं, ते म्हणजे पंचायतचे पार्लमेंट तक. तर हे आता पंचायतचे पार्लमेंट तक जे आहे, त्यात पंचायत समिती असेल किंवा जिल्हा परिषद असेल, तिथे त्यांना पुन्हा म्हणजे सांगलीची जर सत्ता पुन्हा मिळवायची असेल याही निवडणुकीत, तर ते आव्हानात्मक आहे की अधिक सोपं झालेलं आहे? शीतल, आपण जर पाहिलं तर इथं सांगलीमध्ये जरी तो पूर्वी काँग्रेसचा बालेकिल्ला असला तरी आता भाजपनं इथं बऱ्यापैकी शिरकाव केलेला आहे. भाजपचे 4 आमदार आहेत. पण खासदारकीच्या इलेक्शनला इथं भाजपला धक्का बसलेला होता. पण आपण जर बघितलं तर अगदी पंचायतचे संसप्तक असा जो त्यांचा कार्यक्रम आहे आणि त्यानंतर अमित शहाने असं सांगितलं की आपल्याला तर कुबड्यांची गरज नाही. तर त्यावेळेला त्या पद्धतीचं कुबड्यांचा तर ते कार्यकर्ते भाजपचे उत्साहित झाले, पण त्याच्याबरोबर ज्या कुबड्या होत्या त्याही सावध झाल्या. आणि त्या कुबड्याने आपण पाहिलं असेल तर आता सुद्धा उपमुख्यमंत्री दरेगावाला जाऊन बसलेले आहेत. अजित पवार एका बाजूला वेगळ्या विचारात आहेत. म्हणजे ज्यावेळेस मुंबईमध्ये ठाकरे बंधूंचं तिथं हार झाली आणि पुणे पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवारांची हार झाली, त्यावेळेला दोन्हीही उपमुख्यमंत्री मोठ्या विचारात आत्ममग्न विचारात आहेत की आपण आता नेमकं काय करायचं किंवा भाजपला जर आपण पूर्णपणे मोकळं सोडलं तर आपल्या अस्तित्वावर गदा येऊ शकते. त्यामुळं या कुबड्या विचारात पडलेल्या आहेत आणि त्या कुबड्यांनी मग वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या स्थानिक पातळीवर आघाड्या करायला सुरुवात केलं. म्हणजे आता कसं आहे, काँग्रेस गलित गात्र आहे, ठाकरे गट गलित गात्र बऱ्याच ठिकाणी आहे, वंचित बहुजन आघाडीचा आहे. तर अशा वेळेला त्यांना जे आर्थिक पाठबळ आहे आणि त्यांना जे ताकद लागते सत्तेची, तर ती ताकद शिंदे गट किंवा अजित पवार गट देतोय आणि त्या सगळ्यांना बरोबर घेऊन भाजपला कसं कमी करता येईल किंवा भाजपची जी ताकद आहे ती कशी क्षीण करता येईल असा प्रयत्न होतोय. तर त्या दृष्टीनं सांगलीमध्ये आपण पाहायला गेलं तर आपण जर नगरपालिकेमध्ये बघितलं तर नगरपालिकेमध्ये सुद्धा भाजपला रोखण्यासाठी दोन्ही राष्ट्रवादी, काँग्रेस आणि शिवसेना असा एक पॅटर्न आपल्याला दिसला. महानगरपालिकेत सुद्धा आपण जर पाहिलं असेल तर महानगरपालिकेत सुद्धा दोन्ही राष्ट्रवादी, काँग्रेस आणि शिवसेनेचा शिंदे गट आहे. हे सगळे एकत्र आलेले होते. आता तोच पॅटर्न आपल्याला या जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये सुद्धा दिसतोय. याच्यामध्ये भाजप सत्तेपर्यंत पोहोचणार नाही याची दक्षता हे सगळे पक्ष घेत आहेत आणि तो त्यांचा पहिल्या टप्प्यातला प्रयत्न म्हणजे मागच्या वेळेला 8 नगरपालिकांपैकी फक्त 2च नगरपालिका त्या जत आणि आटपाडी आली. पण आता तिथं सुद्धा चुकाची दुरुस्ती ह्या जिल्हा परिषद निवडणुकीत झालेली आहे. तिथं सुद्धा जे 2-3 गट पडलेले होते ते सगळे भाजपच्या विरोधात एकत्र आले आटपाडीमध्ये आणि जतमध्ये सुद्धा.
या जिल्हा परिषद निवडणुकीला. आणि महानगरपालिकेत आपल्याला माहिती आहे की अंडरस्टँडिंग केलेलं होतं, त्यामुळे भाजपला 39 पर्यंत रोखण्यामध्ये यश आलं. भाजपला स्वबळावर सत्ता मिळेल अशी परिस्थिती नाहीये. त्यांना टिकू घ्यावा लागेल शिवसेनेचा आणि राष्ट्रवादीचा स्टँडिंगसाठी. तर तीच जी आहे, जी सगळी रणनीती आहे, तीच रणनीती आता जिल्हा परिषदेला आहे. जिल्हा परिषदमध्ये इथं भाजप 61 जागा जिल्हा परिषदेसाठी सांगलीत आहेत. तर त्यातल्या 50 जागा भाजप लढवतोय. म्हणजे ऑलरेडी जागाच कमी लढवतात आणि 50 पैकी 31 जागा 30 जागा त्यांना जिंकायच्या. तर ते त्यांचा स्ट्राईक रेट एवढा होणं शक्य नाही, कारण 2-3 तालुक्यामध्ये भाजपचं अस्तित्व फार कमी आहे. म्हणजे आपल्याला माहित असेल की तासगाव नगरपालिकेमध्ये भाजपच्या सर्व उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले होतं संजय काकांच्या. तर यावेळी तासगाव कोठे मंगळ तालुक्यामध्ये एकही जागा भाजपला मिळेल अशी शक्यता नाही आहे. त्यामुळं भाजपला स्वबळावर सत्ता मिळेल अशी सद्यस्थिती नाही. त्यामुळे त्यांना जास्तीत जास्त जागा मिळवणं आणि मग कुणाशी युती करावी लागते, म्हणजे दोघांची युती करावी लागते, शिंदे गटांशी अजित पवारांची किंवा अजित पवारांची एकटी किंवा शिंदे गटाची एकटी, हे त्यांना बघावं लागेल. पण स्वबळावर भाजप सत्ता मिळेल अशी तर स्थिती आता नाहीये. तुम्ही म्हटलेत की ऑलरेडी अमित शहाचं जे वक्तव्य होतं तुम्ही ऍड केलं ते की कुबड्या आता दूर कराव्या लागतील किंवा कुबड्याची गरज नाही अशा एका अनुषंगाचं. खरं तर आपण पाहिलं तर त्यात होतं पंचायतचे पार्लमेंट ह्याचा उल्लेख. पण महापालिकेत तर त्यांची सत्ता आहे, म्हणजे महापालिकेपासून ते राज्य आणि केंद्रापर्यंत भाजप आहेच. पण पंचायत जो उल्लेख केला तिथे मात्र आता त्यांचंच वक्तव्य त्यांच्या अंगलट किंवा त्यांच्याच कुठे म्हणजे ह्याच्यावर पडतंय, त्यांच्या पायावर कुऱ्हाड मारून घेतली आहे स्वतःच्याच वक्तव्याने. नाही शीतल, कसं आहे की पंचायतचे संसदपद हा भाजपचा जुना नारा आहे. म्हणजे तो आता रिपीट केला असेल अमित शहानी, पण हा जुना नारा आहे त्यांचा. आणि 100% भाजप हा सुद्धा त्यांचा जुना नारा आहे. एक गोष्ट आपण जर पाहिली तर काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत भाजप त्यांच्या मित्र पक्षाला कधीच शिल्लक ठेवत नाही अशी परिस्थिती आहे. अकाली दल असेल किंवा शिवसेना उद्धव ठाकरेंचा असेल किंवा राष्ट्रवादी गोमंतक पक्ष असेल, आसाम गण परिषद असेल, एआयडीएमके असेल, तर सर्व ठिकाणी भाजप एका ठराविक मर्यादेनंतर ते आपल्या मित्र पक्षाला संपवतं. कारण भाजपला जर कुठल्याही ठिकाणी राज्यामध्ये स्वबळावर सत्ता मिळायची असेल तर 40% वोट बँक लागती. ती 40% वोट बँक त्यांची साधारण 30% पर्यंत त्यांची जाती. त्यांना उरलेल्या मित्र पक्षांची 10% वोट बँक लागते. त्यामुळे ते मित्र पक्षांना पुढच्या काळात खाऊन टाकतात. आता सुद्धा आपण बघितलं तर महाराष्ट्रामध्ये 2014 असेल, 19 असेल किंवा 24 असेल, या ठिकाणी भाजपच्याला 28%च्या आसपास वोट शेअर मिळालेला आहे. त्यामुळे त्यांना जर पुढच्या काळात वाटचाल करायची असेल तर त्यांना अजित पवारांचा गट आणि एकनाथ शिंदे यांच्या गटाच्या मतांवर डल्ला मारावा लागेल. तर ते आपल्याला एक रणनीती दिसते. म्हणजे आपल्याला नगरपालिकेमध्ये त्यांनी ताकदीने निवडणूक लढवल्या, त्यांनी शिंदेना अंगावर घेतलं. म्हणजे शिंदेच्या काही आमदारांच्या धाडी पडलेलं आपल्याला माहिती आहे नगरपालिकेच्या काळामध्ये. त्यानंतर महानगरपालिकेत सुद्धा त्यांनी ठाणे, त्यानंतर मुंबई, नवी मुंबई सोडली तर आवळा देऊन कोहळा काढतात, त्याप्रमाणे शिंदेना फक्त ठाणे देऊन उरलेल्या ठिकाणी कोहळा काढला. त्यांनी पूर्णपणे स्वबळावर सत्ता घेतली आणि आता सुद्धा ते चंद्रपूर आणि अगदी बाकीच्या ठिकाणी सुद्धा काँग्रेसला येऊन देत नाही. तिथं ठाकरे गटाची युती करतात, पण शिंदे गटाची युती करायला तयार नाहीत. तर अशा प्रकारे आपले मित्र पक्ष ते बऱ्यापैकी हे करतायत. तर तोच पॅटर्न आता या जिल्हा परिषदेमध्ये, पंचायत समितीमध्ये दिसतोय. त्यामुळं हे अमित शहाना त्यांच्या केडरला उत्साह देण्यासाठी ठरवलंय. म्हणजे आपल्याला आठवत असेल तर अबकी बार 400 पारचा नारा दिला, पण त्याच्यामुळं कार्यकर्ते आळशी झाले आणि मग कोणच काम केलं नाही. आता 400 मिळणार कशाला काम करा असा विषय झाला आणि उलट 400 मिळण्यामुळे संविधान बदलतो असा नारा झाला आणि मग त्यामुळं त्यांना बॅकफायर झालं. तर आता जर ते पंचायतचे संसदक म्हणतायत किंवा ज्या पद्धतीने रणनीती भाजपनं आखली, त्यामुळं त्यांचे जे मित्र पक्ष आहेत ते सावध झालेले आहेत आणि ते वेगवेगळ्या प्रकारच्या अंडरस्टँडिंग मध्ये भाजपला अडचणीत आणण्याचा प्रयत्न करतायत. त्याचाच परिणाम आपल्याला दिसतोय. त्यामुळे ते त्यांचे कार्यकर्ते रिचार्ज झाले, पण त्याच्याबरोबर बाकीचे समोरचे कार्यकर्ते आणि मित्र पक्षाचे कार्यकर्ते दुप्पट रिचार्ज झाले असं म्हणावं लागेल शीतल. तर आज खरं तर म्हणजे आजची तारीख बघितली तर 27. आज अर्ज मागे घेण्याचा दिवस होता जिल्हा परिषद पंचायत समितीच्या. आता शेवटच्या म्हणजे या अंतिम ह्याच्यात काय नेमकं चित्र आहे, कशा प्रकारे कोण कुठून लढतंय, कसं चित्र आहे लढतीचं पूर्णपणे आता, कारण की स्पष्ट होतं अंतिम हे चित्र. सांगली जिल्ह्यापुरतं बोलायचं झालं तर सांगलीमध्ये मेजर जे आहेत, मी सांगितल्याप्रमाणे की भाजपच्या म्हणजे इथं भाजपनं महायुती घेण्याचा प्रयत्न केलाय. म्हणजे भाजपनं काही ठिकाणी शिंदेच्या युती केली, वाळव्यामध्ये काही ठिकाणी, आणि काही ठिकाणी अजित पवारांच्या गटावर युती केलेली आहे. पण मेजर ठिकाणी म्हणजे 20% युती झालेली, 80% मात्र भाजप, शिंदेसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी वेगळी लढती आहे. म्हणजे 20% युती आणि 80% स्वबळावर अशा प्रकारची परिस्थिती आहे. जनस्वराज्य सुद्धा मागच्या वेळेस जनस्वराज्याची फसवणूक झाली महानगरपालिका निवडणुकीत, त्यामुळे ते सुद्धा
स्वतः लढतायत त्याच्यामध्ये. त्यामुळं काही ठिकाणी होती, काही ठिकाणी आघाडी अशा प्रकारचं चित्र आहे. पण आता जे चित्र स्पष्ट झालेलं आहे ते म्हणजे बहुरंगी लढती बऱ्याच ठिकाणी होत आहेत आणि महाविकास आघाडीमध्ये सुद्धा अनेक ठिकाणी अंडरस्टँडिंग झालेलं आहे. महायुतीमध्ये सुद्धा अनेक ठिकाणी अंडरस्टँडिंग झालेलं आहे. काही ठिकाणी लोकल पातळीवर दोन विरोधी गटाचं अंडरस्टँडिंग सुद्धा झालेलं आहे. मेजर आता आपण जर माघार घेण्याची जर विषय काढला तर माजी खासदार संजय काका पाटील यांचे जे चिरंजीव होते प्रभाकर पाटील, की जे विधानसभेला इच्छुक होते पण स्वतः संजय काका निवडणूक लढवली, तर ते जिल्हा परिषद निवडणुकीत उभारणार होते चिंचणीमध्ये. तर त्यांचा चुलतभाऊ तिथे रिंगणात होता रोहित पाटील यांच्या गटातून, म्हणजे आमदार रोहित पाटील जे आहेत तुतारीचे, आणि घड्याळाचं त्याच्या विरोधात प्रभाकर पाटील संजय काकांचे चिरंजीव उभारणार होते. पण त्यांनी मात्र कौटुंबिक संघर्ष टाळण्यासाठी माघार घेतलेली, की जिल्हा परिषदेसाठी आपण कुटुंबात संघर्ष करायला नको. इतर वेळेला काका पुतण्यात संघर्ष आपल्याला पाहायला मिळतो, पण चिंचणीत मात्र ते माघार घेतलेली आहे त्यांनी. आणि जी भांडणं लावण्याची प्रवृत्ती आहे त्याला आम्ही क्षमा करणार नाही असं म्हणून अप्रत्यक्षपणे रोहित पाटलांना टोला दिलेला आहे, पण त्यांनी उमेदवारी मागे घेतलेली आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी चुरशीच्या लढती होत आहेत. अनेक ठिकाणी अंडरस्टँडिंग बऱ्याच लोकांचं झालेलं आहे. पण बहुरंगी लढती हे या जिल्हा परिषद निवडणुकीचं आता सध्या तरी चित्र आहे. मला एक उल्लेख करायचा होता सर, जे की तुम्ही रोहित पाटील किंवा ह्या सगळ्यांचं घरात वाद नको म्हणून त्या प्रभाकर वगैरे जे आहेत त्यांनी नाही उमेदवारी म्हणजे घेतली. पण यामध्ये गोपीचंद पडळकर जे आहेत त्यांचा विशेष मला उल्लेख करावा वाटतो, कारण की त्यांनी बऱ्याचदा म्हणजे शरद पवारांपासून ते वसंतदादा पाटलांच्या घराणेशाहीवरती टीका केली होती. तुमच्या मुलाला, तुमच्याच नातवाला, तुमच्याच पुतण्याला आम्ही किती वेळा निवडून द्यायचं. आणि आता जर बघितलं तर त्यांचे भाऊ जे आहेत ते जिल्हा परिषदेला सभापती झाले, त्यानंतर आई सरपंच झाल्या, आणि आता त्यांनी त्यांच्या वहिनी ज्या आहेत माधवी पडळकर यांना निंबवडे जिल्हा परिषद गटातून उमेदवारी दिली आहे. हे सगळं पाहिलं तर आता विस्थापितांचे नेते म्हणून जे गोपीचंद पडळकरांना ओळखलं जायचं ते आता प्रस्थापित होत चाललेत असं म्हणावं लागेल. निश्चितच आहे. म्हणजे ज्या गोपीचंद पडळकरने 2019ला प्रस्थापितांसाठी आम्ही पालख्या व्हायच्या का म्हणून फार मोठी मोठी भाषणं केली, फार मोठ्या प्रमाणात राजकारण केलं, आणि शेवटी मात्र ते प्रस्थापितांच्याच वळणाने गेले. हे विस्थापितांचं नेतृत्व करणाऱ्या सगळ्यांचा हाच प्रॉब्लेम होता. आपल्याला माहिती गोपीनाथ मुंडेंनी सुद्धा अशाच प्रकारची टीका केली होती. पुन्हा पंकजा मुंडे राजकारणात आले, धनंजय मुंडे राजकारणात आले, प्रीतम मुंडे राजकारणात आले, सगळेच मुंडे राजकारणात आले. त्याच पद्धतीने गोपीचंद पडळकरनी फार मोठ्या प्रमाणात चर्चा केली होती. म्हणजे आज त्यांचे समर्थक त्याचं गोपीचंद पडळकर यांचे समर्थक आहेत, ते त्याचं समर्थन करतायत की नाही नाही ती महत्वाची गरज होती, ते होती. मग इतरांची घराणेशाही ती घराणेशाही आणि तुमची घराणेशाही लोकांची गरजेची असं होत नाही. त्यामुळं पवारांची घराणेशाही असली किंवा पाटलांची असली किंवा बाकी कोणी असली किंवा उदयनराजे भोसलेंची असली तर ती लोकांनी स्वीकारलेली घराणेशाही आहे. तर त्यांची घराणेशाही लोकांनी स्वीकारलेली आणि तुमची घराणेशाही मात्र गरजेपोटी असं होत नाही. त्यामुळे त्यांचा युक्तिवाद हा अतिशय तकलादू युक्तिवाद आहे. म्हणजे ज्या गोपीचंद पडळकरांनी विस्थापितांचं राजकारण, गावगाड्याचं राजकारण असं म्हणलं, म्हणजे जे गावगाड्याच्या राजकारणाबद्दल जे दोन नेते बोलत होते, एक स्वतः गोपीचंद पडळकर आणि दुसरे सदामुख खोत. तर सदामुख खोतांची सून सुद्धा मागणी जिल्हा परिषद मधून उभे आहे, आणि गोपीचंद पडळकरांची तर स्वतः एक वृद्ध त्यांच्या आई मातोश्री त्या त्यांनी सरपंच म्हणून निवडलेले आहेत, की त्यांचा म्हणजे सामान्य कार्यकर्ता देता आला असतं पण तरी सुद्धा स्वतःच्या वृद्ध आईला त्यांनी तिथं सरपंच केलेलं आहे. गोपीचंद पडळकरांचे ब्रह्मानंद पडळकर होते, हे सभापती होते, आता त्यांच्या वहिनीच होत आहेत. तर त्यामुळं मात्र म्हणजे इतरांना तत्वज्ञान शिकवायचं आणि आपण मात्र घराणेशाही राबवायची असा तो प्रश्न आहे. आणि त्याचं त्याचं वेगळ्या पद्धतीचं अतिशय तकलादू समर्थन सोशल मीडियातून त्यांचे कार्यकर्ते करत राहतात. पण सगळ्या जनतेला आता कळून चुकलेलं आहे की लोकांना जनतेसाठी सांगायचा एक न्याय असतो, आणि मग मात्र कसं आहे म्हणजे ओबीसीना न्याय द्यायची गरज आहे पण ओबीसी घरातलाच पाहिजे, अशा प्रकारचं राजकारण हे आता सगळ्यांना माहिती होते. त्यामुळे जो तो प्रस्थापितांविषयी जो ते बोलत होते तो बोलण्याचा नैतिक अधिकार त्यांना आहे का असा प्रश्न जर कोणी विचारला तर त्याच्यात काय फारसं अवघड ठरणार नाही. यामध्ये आपण जर पाहिलं सांगली जिल्हा परिषदेचं जिल्हा अध्यक्षपद जे आहे परिषदेचं ते महिला राखीव आहे त्यासाठी, तर त्यातूनही पुन्हा घराणेशाही म्हणजे त्या महिला अध्यक्षपदासाठी राखीव निघाले. सो त्यामुळे ही घराणेशाही सुरू झाली. सगळ्यांनी आपल्या घरातील महिला, पत्नी असेल, बहिणी असतील, भाऊजे असतील, अशा सगळ्यांना द्यायला सुरुवात केली आहे का या एका म्हणजे आरक्षण किंवा ह्या सगळ्या राखीव जागेमुळे? आपल्या इकडे राजकारणामध्ये एक पद्धत आहे की तरुणांना संधी द्यायची म्हणजे आपल्या घरातल्या तरुण द्यायचं, महिलांना इम्पॉवर करायचं म्हणजे आपल्या घरातली महिला इम्पॉवर करायची, किंवा समाजाला प्रतिनिधित्व द्या म्हणजे मला प्रतिनिधित्व द्या, म्हणजे धनगर समाजाला न्याय द्या असली तर मला आमदारकी द्या असं, किंवा कुठल्याही समाजाचं धोरण असेल तर मला द्या असं आहे. त्यामुळं अगदी पुरुष जरी झाला असतं तर त्यातले पुरुष सगळे पुढे आले असते. तर महिला राखीव जिल्हा अध्यक्ष झाल्यामुळं सगळ्यांना ते आपल्याच घरातली महिला पाहिजे, आपल्याच घरातली महिला इम्पॉवर झाली पाहिजे असं वाटत राहतं. म्हणजे आणखीन कोण असतं तर आणि तरुण असतं तर
त्याचा आणखीन तरुण आमच्या घरातला पाहिजे असं झालं असतं. म्हणजे याच्यामध्ये आता ज्या महिला भाजपकडून आहेत, म्हणजे त्याच्यामध्ये सम्राट महाडिक जे जिल्हाध्यक्ष आहेत भाजपचे, तर त्यांचे बंधू आहेत राहुल महाडिक, हे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक आहेत. तर त्यांच्या पत्नी आहेत हर्षदा, त्या इच्छुक आहेत तिथून. त्या आता निवडणूक लढवतात येलूर मतदारसंघातून. त्यामुळे त्या जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या भाजपकडून दावेदार असू शकतात. ब्रह्मानंद पडळकर यांच्या पत्नी मी सांगितलं तुम्हाला, ते माधवी पडळकर आहेत, त्या सुद्धा भाजपकडून अध्यक्षपदाच्या दावेदार असू शकतात. एक शरद लाडा आहेत, जे राष्ट्रवादीकडून भाजपमध्ये आलेले आहेत, ते कुंडलमधून ते निवडणूक लढवतात. त्यांच्या पत्नी आहेत धनश्री लाड, तर त्या निवडणूक लढवतात तिथनं. त्या आता खरं तर त्या पदवीधर मतदारसंघासाठी ते इच्छुक आहेत. त्यांनी काम सुद्धा सुरू केलेलं आहे. चंद्रकांत दादांनी त्यांची उमेदवारी पण जाहीर केलेली आहे. पण तरी सुद्धा त्यांना मोह त्याचा होतोय. त्यामुळे ते त्यांच्या पत्नी त्या ठिकाणी कुंडलबंद उभारलेत. त्यांना सुद्धा असं वाटतं की उद्या समजा जिल्हा परिषद अध्यक्षपदाला आपल्या पत्नीचा क्लेम लागू शकतो. त्यामुळं तिथं बऱ्याच इच्छुकांनी अशा प्रकारे महिला मंडळांतर केला. आता गंमत म्हणजे आमदार सत्यजित देशमुख आहेत भाजपचे आमदार, तर तिथं त्यांनी भाजपने नियम केलेला आहे की आमदार खासदारांच्या मुलांना द्यायचं नाही. तर सत्यजित देशमुख यांनी स्वतःची मुलगी जनसुराज्याच्या तिकिटावरनं निवडणूक लढवते. म्हणजे भाजपच्या आमदाराची मुलगी जनसुराज्याकडनं उभारते. समजा उद्या लागल्याच क्लेम, तर मग महिला राखीव आहे म्हणून आपला लागू शकतो. तर अशा प्रकारची घराणेशाही सगळीकडे आहे. म्हणजे अनेकांच्या पत्नी असतील, बहीण असेल, भाऊ असेल, सगळ्या परिवारातला असेल, असे अनेक घराण्यातले उमेदवार. तिथं आता आणखीन एक आमदार सुहास बाबर जे आहेत खानापूर आटपाडीचे, तर त्यांचे बंधू आहेत अमोल बाबर, ते आता उपनगराध्यक्ष आहेत. तर त्यांच्या पत्नी आहेत त्या सुद्धा नागेवाडीतनं शीतल बाबर आहेत, त्या सुद्धा गटात उभारला. उद्या समजा काही गणितं फिरली तर त्यांना सुद्धा जिल्हा परिषद अध्यक्षपदाची लॉटरी लागू शकते. तर प्रत्येकानं आपापल्या घरच्या महिलांना सक्षम करायचा निर्णय घेतलेला आहे. त्यामुळे आता बघू जनता काय निर्णय देते त्याच्यामध्ये. यामध्ये ना विशेषतः माझ्या असं लक्षात आलं की शिराळा इथले जे गट आहे तिथे मला जास्त ही बहुरंगी लढत म्हणजे असं वाटतं, कारण की जिथे तिथे आजी माझे जे काही आमदार आहेत तिथले बरेच जण आहेत, उमेदवारी त्यांना दिलेली आहे असं दिसून येत आहे. आणि त्यापुढे आपण पाहायचं तर सर मला हे जाणून घ्यायचं, महापालिकांच्या निकालाबाबत तर तुम्ही बोललातच की बहुमत गाठलं भाजपने किंवा काय, पण या सगळ्याचं आम्हाला विस्तृत जाणून घ्यायचं की महापालिका निकालाचा या निवडणुकांवर कसा परिणाम होऊ शकतो. कारण की जयंत पाटील असतील, विशाल पाटील असतील, विश्वजित कदम असतील, हे सगळे एकत्र येऊन भाजपला म्हणजे रोखण्याचा प्रयत्न त्यांनी केला होता. आणि आत्ताचं चित्र पाहिलं तर त्याचा परिणाम कसा होऊ शकतो. नगरपालिका निवडणुकीत आपण जर पाहिलं असेल तर आमदार जयंत पाटील एक मोठ बांधलेली होती. विश्वजित कदम असतील, विशाल पाटील असतील, त्यानंतर सुहास बाबर जरी शिवसेनेचे जरी आमदार असले तरी सुद्धा इंटरनल त्यांची चर्चा झालेली होती. त्यामुळे दोन्ही राष्ट्रवादी, काँग्रेस आणि शिवसेना अशा प्रकारचं एक वेगळं अंडरस्टँडिंगचं राजकारण आपल्याला महापालिकेत बघायला मिळालं. आता जयंत पाटलांना खरं तर जवळजवळ 6 ते 10 जागांची अपेक्षा होती, तरी सुद्धा त्यांच्या 3च जागा आल्या. त्या जर जागा त्यांच्या जर वाढल्या असत्या आणि 2 जागा राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाच्या पडल्या, ते जर झालं तर 32 पर्यंत भाजप जर थांबली असती तर मात्र वेगळी गणितं दिसली असती. पण तरी सुद्धा भाजपला 39 पर्यंत रोखण्यामध्ये या सगळ्या नेत्यांना यश आलं. त्यामुळं आज भाजपला तिथं घ्यावं लागते बरोबर शिवसेनेला आणि राष्ट्रवादीला, कारण त्याच्याशिवाय स्टँडिंगमध्ये त्यांना जागा करता येत नाही. आता सुद्धा तीच रणनीती आहे. आता सुद्धा शिराळा वाळवा तालुक्याची जबाबदारी जयंत पाटलांनी घेतलेली आहे. पलूस कडेगाव आणि जतची जबाबदारी विश्वजित कदमांनी घेतलेली आहे. मिरजेची जबाबदारी ही स्वतः विशाल पाटील स्वतः खासदार म्हणून तिथे घेत आहेत. आणि खानापूर आटपाडीमध्ये जे शिवसेना आणि भाजपची तिथं एकमेकांसमोर फाईट होते, म्हणजे एकनाथ शिंदेची शिवसेना आणि भाजप. तर तिथं विशेष म्हणजे 2 उमेदवार आहेत जे काँग्रेस पार्टीचे आहेत, जे काँग्रेसचे तालुका अध्यक्ष आहेत आणि तिथले काँग्रेसचे नेते होते, ते शिवसेना चिन्हावर उभे राहिले. तर मी तुम्हाला म्हटलं ना की अंडरस्टँडिंग किती खालच्या लेवलला पोहोचले. तर गोपीचंद पडळकर आणि भाजपला रोखण्यासाठी तिथं काँग्रेस उमेदवार आहेत ते शिवसेना चिन्हावर उभे राहिले तिथं सुद्धा. आणि ज्या चुका आटपाडीमध्ये आणि जतमध्ये नगरपालिका निवडणुकीत झाल्या, म्हणजे 2 पाटील आणि 2 शिंदेच्या लढाईमध्ये तिथं भाजप जिंकलं. तर त्यामुळं आता ते 2 पाटील असतील किंवा देशमुख असतील आटपाडीचे, ते एकत्र आलेत. म्हणजे देशमुख बाबांचा गट एकत्र आलेला आहे. राजेंद्र देशमुख आणि सुहास बाबरे एकत्रित आले, त्यांना एक जागा पण तिथं सोडली. तसंच जतमध्ये सुद्धा जे विलासराव जगताप आणि विक्रम सावंत विरोधात लढलेले होते जत नगरपालिकेला, ते मात्र आता जिल्हा परिषद मात्र एकत्र आले. तर यासाठी भाजपला जिथे जिथे शक्य आहे तिथं रोखण्याचं जे प्लॅनिंग आहे ते जयंत पाटील असेल, विश्वजित कदम असतील, विशाल पाटील यांनी सगळे केलेलं आहे. त्यामुळे भाजपला कुणाच्या मदतीशिवाय सत्ता गाठता येऊ नये अशी व्यवस्था जी आहे ती व्यवस्था आत्ताही केलेली आहे. आणि महापालिकेपेक्षा जास्त उत्तमपणे आता जिल्हा परिषद दिसेल सध्याची तर परिस्थिती आहे तिथं.
म्हणजे आपण महापालिकेत पण पाहिलं हेच चित्र, म्हणजे काही ठिकाणी होती महायुती, म्हणजे अगदीच काही ठिकाणी होती, पण तरी भाजपच्या विरोधात त्यांचेच मित्रपक्ष हे एकत्र आले होते आणि एकीकडे महाविकास आघाडी तर होतीच. मग तसंच चित्र जिल्हा परिषदेत दिसताना एकूण बाकी महाविकास आघाडीचं काँग्रेसबद्दल तर आपण बोललो, पण शिवसेना असेल ठाकरेंची आणि इतर पक्ष त्यांचा काय तिथे म्हणजे भूमिका काय आहे त्यांची? काँग्रेस केलं तर काँग्रेस 25 जागा तिथं लढवते. साधारण तेवढ्याच 25 जागा राष्ट्रवादी शरद पवारचा गट लढतो, म्हणजे जयंत पाटलांच्या नेतृत्वाखाली. तासगाव आणि वाळव्यात मेजरली लढतायत ते. उद्धव ठाकरे गटाची ताकद फारच मर्यादित आहे. त्यामुळे ते कुठं लढतीत नाही आहेत. पण शिवसेना मात्र साधारण तीही 35 ठिकाणी निवडणूक लढवते. पण त्यांना जास्त आशा आहे ती खानापूर आटपाडीमध्ये आमदार तिथले आहेत त्यांचे, त्यामुळे आणि वाळव्यातल्या काही जागा तिथं आहे. उद्धव ठाकरेंची फक्त एकच जागा जी आहे जिल्हा प्रमुख चिक्रोडीमध्ये अभिजित पाटील, तर ती जागाला थोड्या आशा आहेत. पण तिथं उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला जयंत पाटलांनी टिकून दिलेलं आहे. म्हणजे जयंत पाटलांनी तिथं आपला उमेदवार उभा केलेला नाही, तर उद्धव ठाकरेंच्या जिल्हा प्रमुखांना तिथं पाठिंबा दिलेला. त्यामुळे ती जागा तिथं लढतीमध्ये आहे वाळव्यामध्ये, जो जयंत पाटलांचा बालेकिल्ला आहे. त्यामुळे त्यांनी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला तिथं एक जागा दिल्यामुळं तिथं थोडाफार चान्स आहे. पण बाकीच्या पक्षांना मात्र काही फारसा स्कोप नाहीये. आपापले बालेकिल्ले सगळे सगळे तिथं सांभाळतात. म्हणजे मग अजित पवारांचे गट सुद्धा जवळजवळ साधारण एक 30-32 जागांवर ते सुद्धा लढतायत सगळ्या ह्याच्यामध्ये. पण सगळ्यांचं टार्गेट एकच आहे, की भाजपच्या जागा मॅक्झिमम कमी करणं आणि सत्तेमध्ये शिवसेना किंवा अजितदादा पवार गटाला वाटा मिळणं, की जेणेकरून काँग्रेसचा थोडा फायदा होईल. कारण शेवटी हे पूर्वाश्रमी सगळे काँग्रेस जनच आहेत. त्यामुळं अ, आपण सगळे मिळून एकमेकाच्या सत्तेच्या बरोबर राहू, अशा प्रकारचं वातावरण करण्यामध्ये त्यांचं सध्या सुरू आहे. मग सर हे असं सगळ्या पद्धतीने जर मोठ बांधली असेल विरोधकांनी म्हणा किंवा महायुतीतल्याच काही मित्र पक्षांनी घटक पक्षांनी, तर भाजपला ज्या ज्या पद्धतीने ते जागा लढत आहे 61 पैकी त्या सगळ्यात किती अंतिम आकडा किती गाठता येईल असं वाटतं आत्ताच्या चित्रावरून? साधारण भाजपची इच्छा 50 जागा ते आता लढवतात. पण त्यांची इच्छा आहे मग 30 आपण 16वर जायचं. पण तेवढी जागा मिळणार नाही. एक 20 ते 23 जागांच्या आसपास त्यांना जागा मिळतील आणि त्यांना जत आणि मिरजेमध्ये त्यांची जास्त ताकद तिथं लावायला लागेल. पलूस कडगावमध्ये मागच्या वेळेसारखं यश त्यांना राखणं थोडं आत्ताच परिस्थिती जड जाईल. वाळव्यामध्ये त्यांचे जे काही 2-3 पॉकेट्स आहेत तिथं त्यांना यश मिळवण्यासाठी सुद्धा संघर्ष करावा लागेल. तालुक्यात एका दुसरी जागा त्यांना 1-2 जागा तिथं निघू शकतात त्यांना. पण मिरज आणि जत तालुका सोडला तर इतर ठिकाणी भाजपला मात्र फार मोठा संघर्ष करावा लागेल सगळीकडे. तासगाव कोठे मंगळामध्ये भाजपची ताकदच नाहीये. त्यामुळे तिथं एकही जागा त्यांची त्या तालुक्यात येणार नाही. त्यामुळे त्यांना त्या सगळ्या ह्याच्यामध्ये विचार करून जास्तीत जास्त जागा या मिरज आणि जतमधून खेचाव्या लागतील आणि मग उरलेल्या ठिकाणातून 2-2 जागा अशा करून त्यांना साधारण सत्तेच्या जवळ म्हणजे जसं आता महापालिकेत त्यांनी केलं तशा पद्धतीने. पण आता महापालिकेत सारखं निम्म्या जागा त्यांना म्हणजे महापालिकेत निम्म संख्याबळ त्यांचं आहे. तेवढ्या जागा मिळणं सध्या तरी अशक्य आहे. अर्थात काही निवडणुकीत सांगता येत नाही. पण त्यांना रोखण्यामध्ये ज्या चुका महानगरपालिकेत केलेल्या होत्या या विरोधकांनी, त्या चुका बऱ्याच अंशी या वेळेला टाळलेल्या त्यांनी दिसतायत. त्यामुळे भाजपला खूप मोठा संघर्ष करावा लागू शकतो याच्यामध्ये. विधान परिषदेच्या काही जागा रिक्त होतील आता स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून 20 जागा काही रिक्त होतील असं, तर त्याची निवडणूक होऊ शकते इतक्यात त्यासाठी? अर्थात कसं आहे, की आता आता आपण बघितलं निवडणुकीचं सगळं वेळापत्रक निवडणूक आयोग जरी करत असला, तरी आपल्याला माहिती आहे, की निवडणुका कशा डिक्लेअर होतात. त्यामुळे ज्यावेळेला सत्ताधाऱ्यांना वाटेल, की आपल्याला आता योग्य वेळ आहे, तेव्हा ते निवडणूक आयोगाला सांगतील. कारण आपल्याला माहिती आहे, की अचानकपणे जिल्हा परिषद निवडणुका जाहीर झाल्या. अचानकपणे फक्त 12 जिल्हा परिषदी झाल्या, 18 राहिल्या बाजूला. त्यामुळे अचानकपणे महापालिकेच्या निवडणुका झाल्या. पहिल्या जिल्हा परिषद होणार होत्या, मग त्या महापालिकेच्या पहिल्या झाल्या, मग जिल्हा परिषद झाल्या. त्यामुळं आले देवाच्या मना काही कोणाचे चालेना असं जी म्हण असते म्हणजे देवाच्या म्हणजे वरच्या देवाच्या. तर तशा पद्धतीनं नेमकं विधान परिषदेची निवडणूक आपल्याला कधी योग्य वाटेल आणि हा जो संघर्ष सध्या सुरू आहे गट नोंदणी करण्यात एकनाथ शिंदेचा, अजित पवारांचा, मग तुला किती जागा, मग मला किती जागा. तर त्याच्यामध्ये किती जागा विधान परिषदेच्या त्यांना देणार आणि शेवटी प्रत्येक आमदार महत्वाचा आहे. परत त्याच्यानंतर परत विधान परिषद सभापती पदासाठी परत एक नवीन मारामारी सुरू होऊ शकते आणि जेवढे सदस्य जास्त तेवढे परत सभापती म्हणजे आता जे आपण बघतोय की सभापती पद आहे ते विधानसभेचं भाजपकडे आहे. त्यामुळं बाकीच्यांना ते मिळायचं शक्यता नाही किंवा ते मिळू नये अशा प्रकारची रणनीती भाजप आखू शकते. त्यामुळे एक एक जागा विधान परिषदेत त्यांना पाहिजे. तर भाजप त्यांच्या धरणातनं किती पाणी सोडेल ह्याच्यावरच पुढच्या विधान परिषद निवडणुका आणि त्या सगळ्या अवलंबून राहतील.
आता आपण पाहिलं की जसं महापालिका, नगर परिषद ह्या सगळ्या निवडणुकांमध्ये चित्र होतं की भाजपच्याच विरोधात म्हणजे भाजपला एकटं पडलं भाजप आणि सगळे त्याच्या विरोधात लढतात असं चित्र जे दिसत होतं. अगदी तसंच चित्र जिल्हा परिषदांमध्ये पाहायला मिळते. तुमच्या विश्लेषणातून जाणवलं आणि एकूणच बंडखोरी वगैरे ते पण म्हणजे अनुभवायला मिळतं या निवडणुकांमध्ये सुद्धा. आता हे सगळं भाजपने जरी पंचायतचे पार्लमेंट हा नारा दिला असेल तरी त्यांना सांगलीत मात्र किती जागा मिळतील? कारण की तुम्ही सांगितल्याप्रमाणे काही 2च ठिकाणी त्यांना जास्त जागा मिळण्याची शक्यता आहे. पण दुसऱ्या ठिकाणी मात्र 2-2 जागा करून त्यांना ही नाही संख्या नाही, गाठावी लागणार आहे आकडेवारी. पंचायत संशोधक ते गाठायचं त्यांचं प्लॅनिंग आहे, पण तसं विरोधकांनी त्यांना पंचायत पासून संसद पर्यंत रोखायचं प्लॅनिंग पण केलं. हा विषय आहे. हां, तेच म्हणते मी, की जरी त्यांनी तसं केलं असेल, नारा दिला असेल, तरी विरोधकांनी ज्या प्रकारे त्यांना रोखण्याचा प्रयत्न करतात किंवा रणनीती आखतायत, त्यातून पाहावं लागणार आहे, की त्यांचा हा नारा कितपत खरा ठरतो आणि या सगळ्या दिलेल्या माहितीसाठी खूप खूप धन्यवाद. धन्यवाद.